हॅलो लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या ताईंनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जो 21वा आणि 22वा हप्ता होता, मार्च आणि एप्रिल महिन्याचा हप्ता होता, याचं वितरण सुरू झालेलं आहे. लाडक्या बहिणींनो, खुश खबर, खुश खबर, खुश खबर, आनंदाची बातमी आणि गुड न्यूज आलेली आहे. लाडक्या बहिणींनो, तुम्ही आत्ताच तुमचे अकाउंट चेक करा. तुमच्या अकाउंटला पैसे क्रेडिट झालेले आहेत. काही बहिणींना 1500 रुपये भेटलेले आहेत त्या दिवशीला आणि काही बहिणींना 1500 रुपये काल भेटलेले आहेत. लाडक्या बहिणींनो, वितरण सुरू झालेलं आहे. तुम्ही तुमचे अकाउंट नक्की चेक करा. तुमच्या अकाउंटला पैसे जमा झाले आहेत का? कमेंट बॉक्स मध्ये सांगा. सगळ्या गोष्टी तुम्हाला विथ प्रूफ सहित दाखवणार आहे. बघा लाडक्या बहिणींनो, सर्वात पहिलं प्रूफ, 1500 रुपये क्रेडिटेड एअरटेल पेमेंट बैंक अकाउंट अगेन्स्ट लाडकी बहीण योजना. लाडकी बहीण योजना मार्च 2026 म्हणजे हा झाला मार्च महिन्याचा. त्यानंतर लाडक्या बहिणीनं दुसरा मेसेज जर आपण बघितला, 1500 रुपये क्रेडिटेड टू एअरटेल पेमेंट बैंक अकाउंट अगेन्स्ट लाडकी बहीण योजना एप्रिल 2026 म्हणजे मार्च आणि एप्रिल महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींनो तुम्हाला भेटायला सुरुवात झाली आहे. तर कमेंट बॉक्स मध्ये सांगा, तुमच्यापैकी कोणत्या बहिणींना मार्च आणि एप्रिल महिन्याचा हप्ता भेटलेला आहे आणि अजूनही किती बहिणींना मार्च आणि एप्रिलचा हप्ता भेटलेला नाही. नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा. सोबतच लाडक्या बहिणींनो, बघा दुसरा तुम्हाला सबूत दाखवतो. हा जो मेसेज आहे लाडक्या बहिणींनो, त्या दिवशी आलेला. काय? बँक ऑफ इंडियामध्ये 1500 रुपये हॅज बीन क्रेडिटेड इन युअर अकाउंट. लाडकी बहीण योजना 12/5/2026, 12/5/2026 म्हणजे 12 तारखेला मार्च महिन्याचा हप्ता जमा झाला. आणि काल लाडक्या बहिणींनो, कालची 13 तारीख होती. कालची 13 तारीख होती. 13/5/2026 ला एप्रिल महिन्याचा हप्ता त्या बहिणीच्या अकाउंट मध्ये जमा झालेला आहे. म्हणजे 2 महिन्याचे मिळून 3000 रुपये लाडक्या बहिणींनो तुमच्या अकाउंटला क्रेडिट झालेले आहेत. तर तुमच्यापैकी कोणत्या कोणत्या बहिणींना पैसे मिळालेले आहेत? 1500 मिळाले तर नक्की कमेंट बॉक्स मध्ये 1500 टाका. 3000 मिळाले तर 3000 टाका. आणि नाही आले तरी सुद्धा तुम्ही तुमचं नाव आणि जिल्हा त्या ठिकाणी टाकायला विसरू नका. तुम्हाला त्याबद्दलही इन्फॉर्मेशन देणार आहे. आणि लाडक्या बहिणींनो, आजची 14 तारीख आहे. वितरण किती दिवस सुरू राहणार आहे? मी तुम्हाला काल सांगितलं होतं की 2 दिवस वितरण सुरू राहणार आहे, म्हणजे कालचं, आजचं आणि 12 तारखेचं. पण लाडक्या बहिणींनो, हे वितरण अजूनही जास्त दिवस सुरू राहणार आहे. का बरं? याचं महत्वाचं कारण मी तुम्हाला सांगतो की काही बहिणींना लाभ मिळाला आणि काही बहिणींना नाही. कारण तुम्ही जर बघितलं होतं असेल लाडक्या बहिणींनो, 30 एप्रिल ही शेवटची तारीख होती ई-केवायसी एडिट करण्याची. बरोबर? आणि तांत्रिक अडचणीमुळे, म्हणजे टेक्निकल इश्यूजमुळे काय झालेलं आहे, काही बहिणींच्या अकाउंटला आत्ताच पैसे जमा झालेले आहेत. म्हणजे मार्चचाही महिना जमा झालेला आहे आणि एप्रिलचाही महिना जमा झालेला आहे. पण जो तांत्रिक अडचण आली आहे, टेक्निकल अडचणी आली आहेत, त्याच्यामुळे लाडक्या बहिणींनो, असंख्य बहिणींनाही अजून पैसे भेटलेले नाही आहेत. मला तर असं वाटतं तर फक्त 15%च बहिणींना पैसे भेटलेले आहेत. आणि अजून 85% बहिणींना मार्चचा पण हप्ता नाही भेटला आणि एप्रिलचाही हप्ता भेटलेला नाही. तर तुम्ही त्या बहिण्यांमध्ये आहे का? नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा. कारण फक्त 15% बहिण्यांना मार्च आणि एप्रिल असे हप्ते भेटलेले आहेत आणि ऑलमोस्ट 85% बहिणींना हप्ते मिळालेले नाहीत. या मागचं कारण हे टेक्निकल असू शकतं. पण ऍज अ IT इंजिनियर लाडक्या बहिणींना सांगतो, जेव्हा सरकारकडे हे सगळी ऑनलाईन इन्फॉर्मेशन आलेली, तर इतका वेळ लागत नाही. पण हे सरकार बोगस आहे, नालायक आहे, मतलबी आहे, ढोंगी आहे. म्हणून एवढा वेळ लागतोय. टेक्निकल इश्यूचा त्यांनी आता पुढे मुखवटा आणलेला आहे आणि सांगितलंय की अजूनही वेळ लागणार आहे. म्हणजे आता बघूयात किती दिवसांमध्ये मिळतात. बघा लाडक्या बहिणीनो, खुश खबर दिली आहे. दोन्ही महिन्याचे हप्ते आहे तुमच्या अकाउंटला क्रेडिट झाले. नक्की कमेंट बॉक्स मध्ये चेक करा, पैसे जमा झाले का सांगा. आता थांबतो आणि भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम.